भाईंदर में आपने कहा कि उत्तर भारतीयों का महापौर बने, इसको संभव बनाने के लिए क्या कोशिश करेगी उत्तर भारत? संभव बनेगा ना, बनाएंगे ना। हम इतना इतना नगर सेवक चुन देंगे कि उत्तर भारतीय समाज का महापौर बनेगा। मीरा भाईंदर शहर हे राजकीय नेत्या लोकांची प्रयोगशाळा आहे का, हा प्रश्न पडलेला आहे। कारण हा प्रश्न याच्यासाठी पडलाय की मीरा भाईंदर शहरामध्ये राजकीय वाद असू दे, प्रांतवाद असू दे किंवा भाषिक वाद असू दे, हा मीरा भाईंदर शहरातून सुरुवात होते। निवडणुकीचा बिगुल वाजल्यानंतर अनेक राजकीय पक्षांच्या सभा होण्यासाठी सुरुवात झाली। अशीच एक सभा भाजप पक्षाची झाली आणि भाजपाचे एक नेते कृपाशंकर सिंह एका पत्रकारांशी बोलताना सांगतात की येत्या ह्या निवडणुकीमध्ये महानगरपालिकेच्या निवडणुकीमध्ये मीरा भाईंदर शहराचा महापौर हा उत्तर भारतीय होणार। यानंतर संपूर्ण महाराष्ट्रामध्ये राजकीय गदारोळ वाजला आणि तुम्ही माझ्या मागे बघू शकता, आज महाराष्ट्र नवनिर्माण सर्व याच्या मार्फत यांनी निषेध केलेला आहे आणि त्यांनी बॅनर लावलेले आहेत, मीरा भाईंदर महानगरपालिकेचा महापौर हा मराठीतच होणार। भूमिपुत्र आणि स्थानिकांना डावलणाऱ्या मोठ्या पक्षाचा रावणाचा येत्या 16 तारखेला मीरा भाईंदरकर दहन करतील। शहरात कोणत्याही नेत्याने येऊन भाषण देताना आग लावण्याची कामं करू नये। एक कळत नाही की मीरा भाईंदर शहरामध्ये राजकीय पोळी भाजण्यासाठी वारंवार भाषेचा वाद आणि प्रांतवाद का केला जातो। मनसेने आज जे बॅनर लावले याच्यावरती डायरेक्ट रावणाची भूमिका दिली आहे, पण कुठल्या पक्षाचं नाव नाही टाकलेलं। आपल्यासोबत मनसेचे शहराध्यक्ष संदीप राणेत आपण नेमकं जाणून घेऊ की नेमका ह्या भाषेतला ह्या बॅनरमधला नेमका रावण आहे तरी कोण। दादा काय सांगाल, बॅनर धडकले, निषेध केलेला आहे, काळा बॅनर तुम्ही लावलेला, मराठी महापौर होणार हे तुम्ही आता सरळ सांगितलं। राज ठाकरेंनी मध्ये सभेमध्ये सांगितलं जेव्हा दोन भावंड एकत्र आली की मुंबईचाही महापौर हा मराठीच होणार, का हे वारंवार असे वक्तव्य येतात? बघा, हे जे काय माजलेले या ठिकाणी नेते आहेत ना, जे कृपाशंकर सिंग सारखे, हे लोक आगीमध्ये तेल टाकण्याचं काम करतात। तुम्ही बघा, याच्या अगोदर पण या मीरा भाईंदरमध्ये असे अनेक नेते येऊन गेले, काहीतरी वायफळ बोलून जायचं आणि या ठिकाणी आगीमध्ये तेल टाकून जायचं। या ठिकाणी पण जोधपूर प्रकरणामध्ये मारहाण झाल्यानंतर ह्याच लोकांनी उलटसुलट चर्चा करून आग पेटवण्याचं काम केलं। हा मीरा भाईंदर 1 महिन्यापासून त्या जळत होता, लक्षात घ्या। त्यामुळे वारंवार हे जे स्वयंभू नेते आहेत ना, हे आग लावण्याचं काम करतात। मी रवींद्र चव्हाण साहेब असतील, फडणवीस साहेब असतील, बावनकुळे असतील, साहेब यांना विनंती करतोय की महाराष्ट्राच्या हिताचं, मुंबईच्या हिताचं काय बोलत असाल तर ठीक आहे, पक्ष कुठलाही असो, लक्षात घ्या, पण मराठी माणसाच्या आड कोण येत असेल आम्ही खपून घेतलं नाही। सन्माननीय राजसाहेब, सन्माननीय उद्धव साहेबांचं हे स्वप्न आहे की महाराष्ट्र आणि मुंबई आपली अबाधित राहायला पाहिजे आणि हे जेवण जो कुठे जर कारस्थान करत असतील तसंच्या तसं उत्तर दिलं जाईल। पण आम्ही या ठिकाणी बॅनरच्या माध्यमातून त्याचा निषेध केला आहे। त्यामुळे मीरा भाईंदरमध्ये पण या ठिकाणी 14 स्थानिक उमेदवार, 14 भूमिपुत्र यांची तिकीट कापण्यात आले। ह्याचा अर्थ कुठे ना कुठे हे लोकांची ती प्रथा चालू झालेली आहे असं मला तरी वाटतं आहे। त्यामुळे भाजपाने यांचे तिकीट कापून, आम्ही भाजपचं समर्थन करत नाही आहे, पक्ष कुठलाही असो, पण मराठीच्या विरोधात कोण अगर बोलत असेल आणि या ठिकाणी परप्रांतीय महापौरच बनणार असं बोलत असेल तर त्यांना तसंच्या तसं उत्तर दिलं जाईल, हे पण तुमच्या माध्यमातून। नाही, नक्कीच मीरा भाईंदर शहरामध्ये वारंवार ह्या गोष्टी होणार। हे दिग्गज नेते येतात किंवा भाजपाचे अनेक दिग्गज नेते येतात, जातीवाद असू दे, हिंदुत्वाचा वाद असू दे, हिंदू मुसलमानचा वाद असू दे, आता मराठी आणि या भाषेचा वाद असू दे, वारंवार मीरा भाईंदर शहरच काय ना निवडलं जातं। हे जसं तुम्ही बोलला, जी प्रयोगशाळा दिसते त्यांना इकडनं सुरुवात करायची आणि ती आग पेटून घ्यायची, पण कदापि शक्य नाही। आम्ही महाराष्ट्र नवनिर्माण सेना, शिवसेना सगळे पदाधिकारी आम्ही सक्षम आहोत, हे हाणून पाडू आम्ही तुम्हाला सांगतो। त्याच्यामध्ये आम्ही धन करण्यामध्ये पण हा शब्द वापरले, लक्षात घ्या। त्यामुळे या मीरा भाईंदरमध्ये भाजपाचे जे नेते आहेत त्यांना कळकळीची विनंती आहे, जर तुम्ही असं जर कुठे कृत्य करत असाल तर तुम्ही सभागृहाच्या आतमध्ये असाल, पण सभागृहाच्या बाहेर आम्ही लोक असणार, लक्षात घ्या। या ठिकाणी जाळपोळ होऊ नये, या ठिकाणी कुठली व्यवस्था बिघडू नये, ह्याची जर खरोखर त्यांना काळजी असेल तर ते मराठी लोकांना हिताचं बोलत असतील, अन्यथा अशी वाच्यता करत असतील तर तसंच्या तसं उत्तर दिलं जाईल, पण तुमच्या माध्यमातून। नक्कीच हे आपल्यासोबत होते मनसेचे शहराध्यक्ष संदीप राणे आणि आक्रमक पवित्रा झाला आहे की वारंवार जर मराठी भाषेवर, मराठी माणसावर अन्याय केला तर मनसे रस्त्यावर उतरून आम्ही हा आक्रमक पवित्रा घेऊ आणि दाखवून देऊ मराठी माणसाचं। हेच मीरा भाईंदर शहर आहे। ह्या मीरा भाईंदर शहरामध्ये मराठी का बोलत नाही याची जी चपराक दिली होती, ह्या चपराकाच्या नंतर ज्या मुलांवरती गुन्हे दाखल झाले आणि ह्याच मीरा भाईंदर शहराने दाखवून दिलं की मराठी भाषा काय असते आणि मराठी भाषा एकवटण्यासाठी जे काय कुठून कानाकोपऱ्यातून जे मराठी बांधव इथे जमले होते मराठी भाषा जमणं आणि त्याची आज इतिहासामध्ये नोंद आहे। खऱ्या अर्थाने ह्या मीरा भाईंदर शहराच्या आंदोलनाची दखल संपूर्ण महाराष्ट्राने नाही तर संपूर्ण भारताने घेतली आहे, पण निवडणुका आल्यानंतर राजकीय पोळी भाजण्यासाठी 2 भाषिक वाद करण्याची गरज काय?
एका ठिकाणी मीरा भाईंदर शहरला सांगितलं जातं की मिनी महाराष्ट्र आहे, मिनी भारत आहे, प्रत्येक भाषेचा इथे व्यक्ती राहतो. पण परंतु आपापल्या इकडे दाखवण्यासाठी, राजकीय पोळी भाजण्यासाठी जर असे नेते येत असतील तर खरंच मराठी माणसासाठी आणि मराठी भाषेसाठी दुर्दैव आहे. विवा शिरवाडकरांचं होतं की लाभले आम्हाचं भाग्य, बोलतो मराठी. पण आता सध्याची परिस्थिती बघता आम्ही एकच बोलतो की आपल्या घरात हाल सोसते मराठी. आज मनसेने हा आक्रमक पवित्रा घेतलेला आहे. नेमक्या आज तर बॅनरबाजी झालेली आहे. नंतर पुढच्या याच्यामध्ये काय पावलं उचलते हा येणारा काळ सांगेल. अधिक बातमीसाठी आपण पाहत राहा नवराष्ट्र डिजिटल. मी विजय काते, मीरा भाईंदर.